नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे ओमकारगिरीच्या ब्लॉकमध्ये. तर आज आता सरी काढण्यासाठी भाऊ ट्रॅक्टर घेऊन आला होता. मग काय ट्रॅक्टरमध्ये बसलो आणि ट्रॅक्टर घेऊन आला बघा थेट शेतात. शेतात येऊन सरी काढायला सुरुवातच केली की सरीचा नट तुटला. म्हणजे लोक प्रेमात पडते आणि आम्ही एका रोज नवीन अडचणी. डिझेल पण संपलं, मालक डिझेल घेऊन आले होते. तर बघा जेवढं पोरी एका महिन्यात उडवीत नसते आणि तेवढं ट्रॅक्टर एका दिवसात डिझेल पेते. त्यामुळे मुलींना ॲटिट्यूड नाही दाखवलेला बरं हो. राहिलेली सरी काढून घेतली, निघाला शेताकडे. मग शेताकडे येऊन बघितलं तर आज आपली गोबी खुरपाय चालू होती आणि असा सनसेट फक्त गावाकडे बघायला भेटते. त्यामुळे या गावाकडे राहिला, शहरात काय नाही राहिला. आता संध्याकाळ झाली ती, मग दूध गीत काढून घेतलं आणि दूध घेऊन आला बघा डेअरीवर दूध घातलं आणि 31ची पार्टी असल्यामुळे निघाला शेताकडे. असल्या अंधारात कुत्रं सोबत होतं. म्हणजे शिळ्या भाकरीवरची मंदारी जिवंत आणखी शेतात 2 पार्ट्या होत्या, एक चिकन होतं आणि एक सोयाबीन होतं. तर सोयाबीनचा 357 मतांनी विजय झाला होता. तर सोयाबीनकडे बहुमत होतं. सोयाबीनचे विजयी उमेदवार होते बिभीषण भाया आणि आमची काय हारलेली पार्टी होती. त्यामुळे आमचं आता शांत आम्हाला जेवावं लागलं. एक आमची जेवण होईपर्यंत याची सोयाबीन इकडे शिजली होती. मग हिनं पण जेवण करून घेतले. जर नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे ओमकारगिरीच्या ब्लॉकमध्ये. तर आज आता सरी काढण्यासाठी भाऊ ट्रॅक्टर घेऊन आला होता. मग काय ट्रॅक्टरमध्ये बसलो आणि ट्रॅक्टर घेऊन आला बघा थेट शेतात. शेतात येऊन सरी काढायला सुरुवातच केली की सरीचा नट तुटला. म्हणजे लोक प्रेमात पडते आणि आम्ही एका रोज नवीन अडचणी. डिझेल पण संपलं, मालक डिझेल घेऊन आले होते. तर बघा जेवढं पोरी एका महिन्यात उडवीत नसते आणि तेवढं ट्रॅक्टर एका दिवसात डिझेल पेते. त्यामुळे मुलींना ॲटिट्यूड नाही दाखवलेला बरं हो. राहिलेली सरी काढून घेतली, निघाला शेताकडे. मग शेताकडे येऊन बघितलं तर आज आपली गोबी खुरपाय चालू होती आणि असा सनसेट फक्त गावाकडे बघायला भेटते. त्यामुळे या गावाकडे राहिला, शहरात काय नाही राहिला. आता संध्याकाळ झाली ती, मग दूध गीत काढून घेतलं आणि दूध घेऊन आला बघा डेअरीवर दूध घातलं आणि 31ची पार्टी असल्यामुळे निघाला शेताकडे. असल्या अंधारात कुत्रं सोबत होतं. म्हणजे शिळ्या भाकरीवरची मंदारी जिवंत आणखी शेतात 2 पार्ट्या होत्या, एक चिकन होतं आणि एक सोयाबीन होतं. तर सोयाबीनचा 357 मतांनी विजय झाला होता. तर सोयाबीनकडे बहुमत होतं. सोयाबीनचे विजयी उमेदवार होते बिभीषण भाया आणि आमची काय हारलेली पार्टी होती. त्यामुळे आमचं आता शांत आम्हाला जेवावं लागलं. एक आमची जेवण होईपर्यंत याची सोयाबीन इकडे शिजली होती. मग हिनं पण जेवण करून घेतले. जर नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे ओमकारगिरीच्या ब्लॉकमध्ये. तर आज आता सरी काढण्यासाठी भाऊ ट्रॅक्टर घेऊन आला होता. मग काय ट्रॅक्टरमध्ये बसलो आणि ट्रॅक्टर घेऊन आला बघा थेट शेतात. शेतात येऊन सरी काढायला सुरुवातच केली की सरीचा नट तुटला. म्हणजे लोक प्रेमात पडते आणि आम्ही एका रोज नवीन अडचणी. डिझेल पण संपलं, मालक डिझेल घेऊन आले होते. तर बघा जेवढं पोरी एका महिन्यात उडवीत नसते आणि तेवढं ट्रॅक्टर एका दिवसात डिझेल पेते. त्यामुळे मुलींना ॲटिट्यूड नाही दाखवलेला बरं हो. राहिलेली सरी काढून घेतली, निघाला शेताकडे. मग शेताकडे येऊन बघितलं तर आज आपली गोबी खुरपाय चालू होती आणि असा सनसेट फक्त गावाकडे बघायला भेटते. त्यामुळे या गावाकडे राहिला, शहरात काय नाही राहिला. आता संध्याकाळ झाली ती, मग दूध गीत काढून घेतलं आणि दूध घेऊन आला बघा डेअरीवर दूध घातलं आणि 31ची पार्टी असल्यामुळे निघाला शेताकडे. असल्या अंधारात कुत्रं सोबत होतं. म्हणजे शिळ्या भाकरीवरची मंदारी जिवंत आणखी शेतात 2 पार्ट्या होत्या, एक चिकन होतं आणि एक सोयाबीन होतं. तर सोयाबीनचा 357 मतांनी विजय झाला होता. तर सोयाबीनकडे बहुमत होतं. सोयाबीनचे विजयी उमेदवार होते बिभीषण भाया आणि आमची काय हारलेली पार्टी होती. त्यामुळे आमचं आता शांत आम्हाला जेवावं लागलं. एक आमची जेवण होईपर्यंत याची सोयाबीन इकडे शिजली होती. मग हिनं पण जेवण करून घेतले. जर